वर्षाकडे दिले की 225 कोटीची कामं मिळाली. 30 वर्षाच्या काळामध्ये फलटण तालुक्याच्या रस्त्यांची अवस्था काय, कुठलं असं मोठं काम मिळालं, फलटण शहराच्या रस्त्यांची अवस्था काय हे जरा आपण सुद्धा जरा डोळ्याने पाहावं. साखरवाडी कारखाना तिसऱ्याला मध्यस्थी घालून कोणी गेला फलटण शहराला पाहिजे. आज जवळपास 25 कोटी रुपयाचं लोकांचं देणं बाकी आहे आणि तुम्ही तुमची ताकद आणि पोलीस यंत्रणा वापरून जी लोक देणी मागायला येतात त्यांना सांगता रामराजे जाऊन भेटा. मग तिथं लोकांना सांगतात पक्षात प्रवेश करा. हा मुद्दा महत्वाचा आहे बरं का. त्या दारूला आणला इथं हा साखरवाडी कारखाना शेकडो कोटी रुपयाचा कारखाना केवळ 68 कोटी रुपयात गेला. दारूला सांगितलं सुद्धा सगळं पोलीस यंत्रणा बघतो आणि याच मंडळीने त्या कारखान्यामध्ये पार्टनरशिप केली. आज या पार्टनरशिपच्या जेव्हा कशाने पार्टनरशिप दारू यांना दिली तर लोकांचे जे काही देणं आहे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं एचआयटीचं हे बुडवावं आणि ही बुडवण्याची हमी कुणी घेतली, आपल्या फलटणकरांनी घेतली. मला फलटण तालुक्यातल्या लोकांना अशा पैसे बुडवायच्यासाठी प्रश्न विचारायचे. काय म्हणजे सांगतात की स्वराजची बिलं होतं. स्वराज मजबूत आहे, खंबीर आहे. पुढच्या वर्षी स्वराज कारखान्याचं ते महाराष्ट्रातला सर्वात मोठा कारखाना म्हणून एक्सपान्शन होणार आज जाहीर करून सांगतोय. दरवेळेस मला साखर आयुक्ताला फोन करा. आता तुम्हाला स्वराज ग्रुपच्या अंतर्गत आपण खंडाळ्याला एक अंदोरी इथं एक ट्रायकॉम फूड्स कंपनी म्हणून आहे. फळभाजी प्रक्रिया कारखाना बंद पडला होता. तो मागच्या 20 तारखेला आपण सरफेसी कायद्याअंतर्गत त्याची एनसीएटी जो नवीन कायदा झाला त्याच्या अंतर्गत त्याची खरेदी झाली. लवकरच स्वराज ग्रुपचा अंदुरीचा प्रकल्प फळं भाजीपाला प्रक्रिया ज्यूस प्रक्रिया एखाद्या साखर कारखान्याला लागून एवढा मोठा प्रकल्प अंदुरीचा आपण लवकरच चालू करू. श्रीमंत रामराजे काय करत माहिती का, ज्या बँकेकडे तो प्रकल्प होता त्या सांगायचं रणजित निंबाळकरांना प्रकल्प देऊ नका, ते चालवू शकणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. बँकेने त्यांनी सांगितलं आमचं देणं बिल त्याला आम्ही कारखाना देणार आणि हे नेहमी वाक्य काय करतात, जनतेच्या पैशाचं नुकसान होऊन देणार नाही. मग जनतेच्या पैशाचं नुकसान घेऊन आज जो काही शिंदे डेव्हलपरमध्ये किंवा अन्य कंपन्यांमध्ये मार्फत चाललेला भ्रष्टाचार हे काय घरचा पैसा आहे, जनतेचाच पैसा आहे. मी सांगा कोणाच्या जनतेच्या रुपयाला शिवलोय का? आजपर्यंत कोणाच्या 1 रुपयाला मिळणार नाही. तुम्ही कसं धुतल्या तांदळा साधू संन्यासी नाही. लवासा मधल्यापासून प्रकरणापासून सगळे प्रकरण रणजित निंबाळकरला माहिती. ह्या वयात जेलमध्ये पाठवायचं नाही एवढीच इच्छा आहे. कुठनं कसं कुठल्या काळाला कुठलं एक्सटेन्शन दिलं, कुठल्या काळाला कुठलं एक्सटेन्शन दिलं, काय केलंय, कृष्णा फराच्या जमिनी कशा लवासाला दिल्या, कशा बारामती कृष्णा दिल्या, कशा शरद पवारांच्या कशात घातल्या. बापाची मालमत्ता होती काही, शासनाची मालमत्ता होती, पण जनतेचा पैसा नाही का? रावेरपासून मुंबईपर्यंत कशा जमिनी कोण खरेदी करते माहिती नाही का? आणि आमचं उघड असत कारखाना करायचा झाला आज सुद्धा सांगतो इन्कम टॅक्स पासून कशाची चौकशी लावायला किती वेळा प्रयत्न केला. डेअरी करायची झाली तर आम्ही उघड माध्यमाने करतो. मागं पुढे इन्कम टॅक्स भरतो, कोणाला मागं पुढे बघायची गरज नाही. जनतेचा पैसा कोण चोरी करतं कोण ढाकतं हे जनतेला लवकरच कळणार नाही. फक्त काय मला पाप करायचं नाही, कोणाला गजमजायला लावायचं नाही. तालुक्यात म्हणतात निगेटिव्ह म्हणून मी शांत. मी ज्या ठिकाणी बसले मला 1 मिनिट लागला नाही सगळ्यांच्या चौकशी चालू झाला. आजच नॅशनलिस्ट करप्ट पार्टीच्या गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपये दर महिना मागितले म्हणून परमवीर सिंग यांनी पत्र दिलेलं आहे. जसा नेता तसा कार्यकर्ता.
सगळे आली बाबा 40 चोर. ह्या चोरांच्या सरकारने जनतेची कशी निवडणूक केली. मागच्या 5 वर्षापूर्वी म्हणत होते की बाबा तेलंगणाप्रमाणे हे माफ झालं पाहिजे. माझा जरा मोबाईल दुसरं इलेक्शन खाली प्रॉब्लेम निघेल तेव्हा पण रस्ते पडणार. आज 16 कोटी रुपये रस्त्यावर टाकून ह्यांचं सगळं भुयारी गटातलं काम सांगायचं चाललेलं आहे. मला वाटतं अशोकराव कोर्टात गेले त्याविषयी तारीख पडली. कसं आहे की कुठल्याही कामाला आम्ही विरोध केलेला नाही. जे काही विकास कामं व्हायची होती, जे काय करायची होती आणि जनतेच्या फायद्याची होती त्या कामाला आम्ही कधीही विरोध केलेला नाही. जे रस्ते करायचे होते त्यालाही आमचा विरोध नाही. परंतु भुयारी गटार हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. त्या भुयारी गटारीला सुद्धा विरोध केला नाही, पण त्या दर्जाला विरोध केला नाही. तो दर्जा इतका निकृष्ट दर्जाचा आहे की आज सुद्धा मुंबई चौकापासून ते गजानन चौकापर्यंत गटर केले. एकाच दिवसात गटर हातरून त्याचे चेंबर करून रस्ता वाहतुकीला चालू झाला आहे. त्या चेंबरचं क्युरिंग काय आहे, त्याच्यावर कुणी पाणी मारलंय का, असं आज संपूर्ण फलटण शहराचं केलंय. आणि आज संपूर्ण फलटण शहरामध्ये जे वायर गटर केले ते त्यांनी फक्त पाईप बदलल्यानंतर मेन चेंबर केले. त्याचे डीसी चेंबर कधीही केलेले नाहीत. आता डीसी चेंबर न करता ते हा रस्ता करणार आहेत आणि डीसी चेंबरसाठी पुन्हा तो रस्ता उकारला जाणार आहे. ह्या पैशाला जबाबदार कोण? 16 कोटी रुपयाचं नुकसान करून परत पुढल्या 4 महिन्यामध्ये ते परत ते करणार आहे. असं पूर्ण डीसी चेंबर एकाचाही केलेलं नाही. संपूर्ण सरळ रस्ता केलेला आहे आणि मेन चेंबर केलं. मेन चेंबर सुद्धा निघतोय आपण सगळे वेळ. आम्ही त्यासाठी कोर्टात गेलोय, हायकोर्टात त्याचं स्वतः उपअभियंता एलजेपीचा त्याने स्वतः मान्य केले. त्यानं स्वतःचा ही पत्र आहे की हे निकृष्ट दर्जाचं काम आहे. ते पत्र दिलंय मी आपल्याला. काय खाली झालेला भ्रष्टाचार झाकायचा, म्हणजे त्या मलनिस्सारण योजनेत भ्रष्टाचार झाकायचा, मग यांना रस्ता लवकर करायचा. आमचं म्हणणं भ्रष्टाचार आहे तुमचा उघडकीस येणार आहे. तुम्ही मलनिस्सारण योजनेचं टेस्टिंग करा मग रस्ते करा. आपण कोणत्याही विकासाला विरोध नाही. गोष्टी सांगायचं आहे. आपले रस्त्याचे पैसे 1200 कोटी रुपये रस्त्याचे पैसे इथे मीटिंग झाली प्रांत ऑफिसला गेस्ट हाऊसला प्रांत आपण सर्व बसलो होतो. 3 दिवसात 1200 कोटी रुपये पट्टणकरांचे आणून दिले. शेतकऱ्यांचे 1200 कोटी रुपये आज रस्त्याचे किती पैसे पिंपळकर किती पैसे मिळाले तुम्हाला? 4 पट पैसे मिळाले का? 45 कोटी 4,20,000 कोटी 45 कोटी पिंपळत पण सुद्धा 45 कोटी रुपये. हे 1200 कोटी रुपये आणले रामराजे यांचे का 1200 कोटी रुपये. लवकरच धर्मपुरी आणि लोणंदच्या रस्त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि ते 800 कोटीचा रस्ता आहे. त्याचं टेंडरही पूर्ण झालं. चला आज भरपूर खाद्य वेगवेगळे विषय मिळालेले ते कसं मांडायचं हेच कसं होणार आहे तुमची. कुणाला काय विचारायचं असेल तर त्या निरादेवचा आदेश सगळ्यांकडे फिरवा. मी बोलतो तर सगळ्या गोष्टी आदेशित केलेल्या आहेत आणि ह्याच लाचार रामराजेंनी त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये परत पाणी निरादेवचं पाणी बारामतीला दिलं.
कधी रुपया नीरा देवधरसाठी मंजूर करून आणला नाही. नीरा देवधरचे कारण कसे आहे की ते शरद पवारांची जोड उचलायची त्याच्या खाली दिवा मिळवायचे एवढंच काम केलं. पण ह्या फट्ट्याने शरद पवारांवर त्याच वेळेस विरोध केला होता. मी नुसता विरोध केला होता, माझ्या आधी स्वर्गीय हितराव निंबाळकरने विरोध केला होता की नीरा देवधरचं पाणी तुम्ही चुकीच्या पद्धतीने बनवलेलं आहे. नीरा देवधरचं पाणी पहिल्या 12 दिवसात आपण नीरा देवधरचं पाणी आपण वळवायचा आदेश कॅन्सल केला आणि ते नीरा देवधरचं पाणी आपण नीरा उजव्या कालव्यात टाकून नेलो. पूर्वीच्या आदेशात त्यांनी 65% नेलं होतं, आत्ताच्या ह्याच्यात त्यांनी लाजगाचं 45% नेलं आहे. पण त्या कॅनलच्या खात्याला इरिगेशन खात्याला माहिती की रणजित निंबाळकरचं लक्ष आजपर्यंत त्यानंतर 50% पाणी आपल्याला जरी असलं या 50% पाण्यामध्ये कॅनल आटला नाही असतं. तर पूर्वी आपला कॅनल आटायची, पिकं जळायची. पण मी खासदार असल्यामुळं त्या ठिकाणी अंकुश ठेवू नये आणि सरकार आज त्यांचा रामराजेंच्या सरकारनं मी आलेलं निर्णय नीरा देवधरचं पाणी पलटण तालुक्याला आणून दिलेलं पाणी परत बारामतीकरांना त्यांच्या पायावर होतायचं काम कळशीने रामराजेंनी केलं. नीरा देवधरच्या पाण्यात असंच रेल्वेच्या विषयावर शरद पवार आणि अजित पवार बारामती तालुक्यातले शेतकरी उभा करून त्या ठिकाणी रेल्वे होऊ शकत नाही. तर हेच रामराजे त्यांना सल्ला देत असतात की रेल्वे फलटण बारामती कशी होऊ नये म्हणून हेच रामराजे त्यांना सल्ला देतात. म्हणजे केवळ निगेटिव्हिटी. आज कामांनी मी आणलेली कामं जवळपास ही कामं मोठी सोडून जवळपास 75 कोटी रुपयाची पत्र आहेत माझ्या कामाची. 3,000 म्हणजे पण आम्ही काय जाहीर करत नाही. मी म्हटलं ठीक आहे, कामाच्या माझी कामं सगुणा माताच्या रूपाने कोण घेतं, हीच मंडळी घेतात. माझी कामं शिंदे डेव्हलपमेंटच्या वतीने कोण घेतात, हीच मंडळी घेतात. आम्ही कामं घेतात त्याला सुद्धा काय म्हणत नाही. पण ज्यांनी आणलेल्या कामाचं आपण त्याच्यामध्ये मलिदा खातोय किंवा त्याच्यावर तरी निदान ते जाण ठेवायला पाहिजे. एका वर्षामध्ये जवळपास 76 कोटी रुपयाची कामं आपण ही सोडून, प्रमुख कामं सोडून 76 कोटी रुपयाची कामं आणली. त्याची यादी आहे, त्याच्या मंजुरी आहे. आणि खासदारांनी काय आणलं विचारलं तुमच्याकडे सेट घ्यायचं सगळ्यांना. आता हा आपला सेट आहे ना, त्यांच्याकडे किरण पॉईंटकडे त्यामुळे सगळ्यांना सेट करतात. वाचून दाखवायचं माहितीसाठी आपल्या माहितीसाठी सांगतो. जनसुविधा, नागरी सुविधा, लघुपाट बंदराचे बंधार आहे आणि ही जी कामं आहेत या वर्षीची आपण 7 कोटी रुपयाची कामं आपली बजेटमध्ये बसलेली आहेत. म्हणजे ही संपूर्ण यादी आहे. ही यादी तुम्हाला त्यानंतर सगळ्यांना आपण देतो. 21-22च्या प्रस्तावामध्ये 15,68,41,40,000 रुपयाची कामं आपली जी बसलेली आहेत. त्याच्यामध्ये फलटण तालुक्यातील जनसुविधा, नागरी सुविधा, जिल्हा परिषदेच्या शाळा, फलटण तालुक्यातले क्रीडा, क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा, त्यानंतर 50 चौपन्नचे रस्त्याची कामं, 30 चौपन्नची रस्त्याची कामं, विशेष दुरुस्ती पाझर तलाव, मृद व जलसंधारण विभाग, नवीन सिमेंट कॉन्क्रीट बंधारे, सातगाव विशेष घटकमध्ये साकूरचे पूल, फलटण तालुक्यातील पिकअप शेड, खासदार फंडातून आपण हायमास दिवे तालुक्यामध्ये दिलेले आणि फलटण ग्रामीण खासदार फंड आणि शहरामध्ये दिलेले असे एकूण 15,68,41,000 रुपयाची कामं त्याची यादी आपल्याकडे आहे. ती मंजुरीची कामं बजेटमध्ये जी आहेत, बजेटच्या पुस्तकामध्ये आलेली कामं आहेत ती आहे. त्यानंतर पंतप्रधान सडक योजनेतून फलटण तालुक्यात मंजूर झालेली जी कामं आहेत ती 23,59,00,000 रुपयाची कामं आहेत. ती बजेटमध्ये आहेत. त्याचंही पत्र आपल्याकडे आहे.
केडीपीच्या फंडातून जी कामं आपण केलेली आहे त्याची टोटल यादी आहे. त्याची 5,15,00,000 रुपयाची कामाची यादी आहे. ही कामाची यादी तुम्हाला त्या साईट बरोबर आहे. म्हणजे ती बजेटमध्ये असणारी सगळी कामं जी आपल्या पत्रानुसार आलेली आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये देतो. मुख्यमंत्री सडक योजनेची जी कामं आली आपल्या पत्रानुसार आणि त्याची बजेटमध्ये आहेत. एकूण 13,83,90,000 रुपयाची कामं आहेत. त्याची यादी तुम्हाला सगळ्याची सेट तुम्हाला तयार करून देतो. नगर परिषदेची जी कामं आपल्याला आलेली एकूण 50,30,180 असे नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या रस्त्याच्या कामासाठी जे पैसे आलेले त्याची यादी आपल्याकडे आहे. आपण फलटण तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे महावितरणाच्या माध्यमातून डीपी बसतात डीपीची जे काही आपण पत्र दिली आज त्या डीपीच्या बाबतीमध्ये कुणी कुठून कुणी श्रेय घेत वस्तुस्थिती आहे त्याची यादी आपल्याकडे आहे. साधारणतः 43 गावामध्ये आपण जे डीपी बसवलेले आहेत त्या डीपीची यादी सुद्धा या बाबतीमध्ये आपल्याकडे आहे. ही ऑलरेडी आलेली पहिली यादी त्यानंतर दुसरी यादी सुद्धा आपल्याकडे डीपीच्या संदर्भामध्ये आहे. ही ह्या आपण जे पाठपुरावा केला होता सगळ्या कामांचा दिलेली पत्र खासदार साहेबांची त्या खासदार साहेबांच्या पत्रावर आलेल्या मंजुरीची ही यादी त्या बजेटमध्ये आहे. त्याचा हक्का सेट तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आम्ही देतो. त्याच्यावर तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. खासदार नसताना दरवर्षी कुठलेही मुख्यमंत्री असो तरी 5 लाख कोटी रुपयाची कामं फंडमध्ये आणायची. सरकार कुठलेही असो बरोबर असो नाही कुठले असो तुम्हाला एक सकाळी प्रॉपर सेट सगळ्यांना करून तुम्हाला द्यायची गोष्ट असं करावं का म्हणजे आता आपणच सेट तयार करू सकाळी मग आता प्रॉपर सेट ठीक आहे. आणि सर्वे झाला त्याच्यामध्ये फलटण आदरकीचा टेक्निकल सर्वे आणि फलटण शिंगणापूर वरकुटी मसुरी शेनवली या रस्त्याचा सर्वे पूर्ण झाला आणि त्या रस्त्याला निधी देणं अपेक्षित होतं आणि म्हणून त्या तत्कालीन मुख्यमंत्री तुम्ही माहिती का सर्वांनी पत्रकारांनी रामराजेंच्या खोटारडेपणामध्ये म्हणजे उघडकीस येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी याची मान्यता दिली प्रस्ताव सादर करा असे आदेश दिले. त्यानंतर फलटणचे आणि फलटण शिंगणापूर शेनवली फाटा जवळपास हे दोन्ही मिळून जवळपास 1,000 कोटी रुपये रस्त्याला तरतूद झाली. एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 880 कोटी रुपयाची तरतूद या रस्त्यांसाठी करण्यात आली. आता 180 कोटी रुपये मागणी केली होती त्यात 176 कोटी रुपये काय तरतूद झाल्याचे समजतं. पण ह्या रस्त्यांचा पहिला रस्ता फलटण तालुक्यामध्ये आपण येताना रेल्वे MIDC आणि रस्ते 3 गोष्टी आपण प्रामुख्याने घेतली तर निराळेवरचं पाणी. मला षटकार मारायची सवय मला मध्ये बोलायची सवय नाही. मी माझ्या कामाला जाऊन काम करत असतो जीवाला लावून काम करत असतो. हे जी मंजुरी ह्या मुख्यमंत्र्यांच्या सहीची जी मंजुरी प्रस्तावित सादर करावा आणि करावी मी दिलेल्या पत्रावर त्या काळाचं मुख्यमंत्र्यांचं सही नशिबाने आपण समजून जरा थोडं अलीकडे अद्ययावत राहिले. म्हणजे कसं झालं की यांना रामराजेंना ऐकत जर अधिकाऱ्यांच्या मार्फत माहिती मिळाली असेल तर हे मी 1 वर्षापूर्वी आता मी इंद्राजी नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रेल्वेचं शोध असताना मी सांगितलं होतं की फलटण आदरकी आणि फलटण मसवड शेनमध्ये हा रस्ता आपण बसवलेला आहे आणि जवळपास त्याचा 300 ते 350 कोटी रुपये माझ्या पेपरला तुमच्या माध्यमातून छापून पण आलेला आहे. आणि आज 1 वर्षानंतर हे लबाड त्याची श्रेय घ्यायला लागतंय. लबाडी करावी किती लबाडी करायला मारायला लागते. आता त्याचं त्यासाठी तुम्हाला पुराव्यानिशी दिलाय पत्रकारांनी त्याच्या सखोल जावं आणि मुद्दाम मी आज पत्रकार परिषद घेतली म्हणजे उद्या तुम्हाला काय रामराजेंना विचारायचं असेल ना ह्याच्यावर काय टाकायचं असेल तर टाकता येईल. बरोबर आहे कारण ज्याला कर नाही त्याला डर कशाला. जवळपास मतदारसंघासाठी हा असणारा 870 कोटी रुपयाचा निधी
75 कोटी रुपयाचा निधी हा आपण पहिल्या झटक्यात पहिला सेक्शन मारला. मी शांत होतो. आता कसं आहे काही गोष्टी. दुसरी फलटण तालुक्यासाठी काय केलं तर फलटण तालुक्यासाठी दुसरी MIDC रणजित निंबाळकरनी मंजूर केली. नुसती मंजूर केली नाही तर त्याची कारवाई 100% पूर्ण केली. पत्रकार परिषद का घेत नव्हतो की म्हटलं ज्यावेळेस योजनेचे पुन्हा मुख्यमंत्री होतील त्यावेळेस याचं भूमिपूजन करूनच करायचं. मी MIDC मंजूर केली आणि श्रीमंत रामराजांनी काय केलं त्याच्यासाठी 3 बैठका घेतल्या. फलटणची नाही कोंबडी MIDC कशी रद्द करता येईल त्या बैठकीच्या रामराजांना काय करायचं याच्यामध्ये हे बैठकीचं पत्र आहे. फलटण तालुक्यातील नव्याने होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या नायकोवाडी व इतर वस्तीतील माननीय सभापती महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. त्या बैठकीचे वृत्तांकन मागवा आणि त्याच्यापेक्षा ऑडिओ रेकॉर्ड मला एकाने करून दिलेला आहे. रामराजे म्हणतात तिथं आवश्यकता नाही, तिथं हे होणार नाही, तिथं ऑडिओ रेकॉर्ड कधीतरी पुढे विधानसभेला लोकसभेला वाजवतो. पूर्व भागासाठी आपण MIDC करायला घातली. इथं काय केलं पोऱ्या श्रीमंत पोराच्या नोकऱ्या त्या मुलगलेलं त्या ठिकाणी ठेका आणि मुलगल्याच्या मार्गाने पैसे मंडळी सगळी खातात. आपण म्हटलं सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी नोकरी मिळेल. पूर्व भागाला दुसरी MIDC नुसती डिक्लेअर केली नाही तर दुसरी MIDC त्या दिवशी रेल्वेच्या उद्घाटना दिवशी फायनल अंतिम सही घेतली होती. रस्त्याची अंतिम सही, रेल्वेची अंतिम सही, नीरा देवधरची आपण अंतिम सही घेतली. सगळ्या रस्ते हे कामात किती 1 महिन्याच्या 30 दिवसाच्या ते प्रश्न मार्गी लावले. पण मी बोलत नव्हतो. MIDC मंजूर झाल्यानंतर सुद्धा मी आजपर्यंत त्याच्यावर कधी स्टेटमेंट केलं नाही. कारण मी स्टेटमेंट करायचं हे रामराजे आत्ता त्यांच्या एवढं पोटात दुखतंय या राज्य मंडळीच्या की बाबा खासदार झाला काय त्यांना 30 वर्षाचं सत्तेत काय करता आलं नाही. हा खासदार होऊन एका महिन्यात रेल्वे पळवतो, एका महिन्यात नीरा देवधरचं पाणी आणतो, एका महिन्यात रस्त्यासाठी 1000 कोटी रुपये आणतो आणि एकाच महिन्यामध्ये MIDC पूर्ण करतो. कामं कशी करायची हे आपण दाखवून दिलेलं आहे. हे MIDC साठी रामराजांनी बैठका घेतल्या. त्याचं पत्र फोटो काढून घ्या. नायकोवाडी MIDC होऊ नये म्हणून रामराजांनी बैठक लावली आणि त्या मंत्र्यांनी सचिवावर दबाव आणून बसले की नायकोवाडीची MIDC करायची नाही. त्याचं सगळं इतिवृत्त आणि सगळं माझ्यापाशी आहे. तुम्ही शांत बसलो म्हणजे काय त्याचा गैरसमज झाला की रणजित निंबाळकर शांत, रणजित निंबाळकर कामात आहे. मागील वर्षीपासून लॉकडाऊन नंतर आपल्या सर्वांना मला एका विशिष्ट निमित्ताने भेटण्याचा योग आला आणि ती सर्वांना आनंदाची बातमी एक आपल्याशी बोलायची होती. 30 तारखेला 30 मार्च रोजी दुपारी 2:50 केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते रेल्वे फलटण रेल्वेचं उद्घाटन करण्यात. फलटण म्हणजे हे जे आपलं फलटणकरांचं स्वप्न होतं, आपण जी डेमो चालवली फलटण आणि करोनाच्या काळावर त्याला 0 पॅसेंजर झाल्यामुळे ते काही काळ सस्पेंड ठेवावं लागलं. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या माझ्या 2-3 भेटी झाल्या आणि परवा मागील महिन्यातल्या भेटीमध्ये अतिशय सकारात्मक अशा पद्धतीने वाडा लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या विषयावर चर्चा होताना मी या महिन्यामध्ये रेल्वेचं उद्घाटन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आदेशाने या महिन्यामध्ये रेल्वे मंत्री आदरणीय पीयूष गोयल यांच्या सहकार्याने अमित भाई शाह
देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादा यांच्या आशीर्वादाने आज या मतदारसंघाच्या विकास कामाचा रथ आपण एका 1.5 वर्षामध्ये आपण वेगाने बघितलं. पटणकरांचं स्वप्न होतं रेल्वे जोडावी, उद्या पटणकरांनी खासदार म्हणून माझ्याकडे अपेक्षा करणं, उद्या विमानतळ चालू करावं, अनेक अपेक्षा लोकांच्या इच्छा आणि आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने फलटण तालुक्याच्या प्रेमाने आपण माढा मतदारसंघाचा खासदार म्हणून निश्चितपणे त्याला ताकदीने प्रयत्न करणार. दरम्यानच्या काळात या आनंदाच्या बातमीबरोबर मी दिल्लीत असल्यानंतर तालुक्यातले नेते आणि विधानसभा सभापती यांनी परवा पत्रकारांच्या मार्फत एक प्रश्न विचारला की खासदारांनी काय केलं आणि मी केलेल्या कामाचं श्रेय. मी ज्यावेळेस मागच्या रेल्वेच्या उद्घाटनात त्यांनी सांगितलं की आदर की फलटण EDP बद्दल माझं कुणी भाषण काढून बघा आणि फलटण ते शिंगणापूर जवळपास हा 1000 कोटीचा रस्ता, या 1000 कोटीच्या रस्त्यातलं जवळपास 300 ते 350 कोटी रुपयाचा रस्ता फलटणमध्ये येणार आहे. खासदार निंबाळकरांनी आधीच जाहीर केलं. तुम्ही नवीन काय केलं म्हणे कालच्या रस्त्यामध्ये फलटणला आम्ही एवढे रक्कम आणली आणि रामराजांना आतापर्यंत मला वाटतं 91 नगरसेवक झाले, 30 वर्षात त्यांच्या राजकारणात आपण काहीच करू शकलो नाही. एका MIDC मध्ये फलटणला MIDC आणण्यामध्ये आपण सहभागी झालो. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये ही MIDC आली आणि MIDC मध्ये तालुक्यातली सगळ्यात नवीन मुलगी त्या ठिकाणी रामराजांची स्वतःची मुलगी पहिल्या त्या ठिकाणी कामाला लावली. पण नाकर्तेपणाची लाट आपल्या अंगावर येते म्हटल्यानंतर दुसऱ्यांनी केलेली कामं ही मंडळी स्वतः करायला लागली. काल तलाठी ऑफिसचं उद्घाटन त्यांनी घेतलं. प्रांत आणि त्यांना बाकी सांगत होते की खासदार दिल्लीत असताना असं उद्घाटन करणं योग्य नाही. तरी स्वतःला घाई असल्यामुळं परस्पर उद्घाटन करून पत्रकारांना त्यांनी सांगत बसले की मी EDPचा फंड आला. EDPचा फंड हा केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो आणि त्याची जी मंजुरीची कारवाई मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं देतो. एक सेकंड.